लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी घरी दिला ठाव अवघा सकळ हिवाब माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी तुका मने एके ठाई केले माझे तुझे नाही माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी विठ्ठल 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 कुंडलिकावर श्री भगवान मुक्तिनाथ महाराज शक्ती मुक्ताबाई मौली बाबा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज रे भाई सब नलगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुजबल वृषाणं ज्ञानिनाम गृहण्यं सकल गुण निधान मानरानामदीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि अंजनी गर्भ संभूतमायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरणधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरम्य सिंहासनसंपदं भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सोवाय निवृत्ति उदारा सोवाय निवृत्ति उदारा सोपाद निवृत्ति उदारा सोपाद नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरणितं महापातकनाश महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलिकाय धातुं मुनिन्द्रे समागत तिष्ठस्तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकार प्रथमन मन पाण्डुरङ्गकार प्रथमन मन पांडुरंगाकार प्रथम पांडुरंगाकार प्रथम पाण्डुरङ्गकार प्रथमन मन पाण्डुरङ्गकार प्रथमन मन प्रथम प्रथम दूसरे दूसरे चरण संतजिया दूसरे चरण संतजिया जगपदा करते दावेदारो जगपदा करते दावेदारो बाबाजी सद्गुरुदास दूसरे चरण संतजिया बाबाजी सद्गुरु त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आइए हनुमत विराजिए कथा करुमती अनुसार प्रेम सहित गादी जल बधार जय पवन कुमार जय जय श्री राधा जय जय नवन किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जगोदास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन में वास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रहो रघुपति के दासा हे दुख भाजन मारुति नंदन हे दुख भाजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे मारुति नंदन
विनती मस्तक पायावरी मस्तक पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक पायावरी मस्तक पायावरी यावर करी पायावरी यावर करी संतांच्या मजुरदायी गुरुजीने तारीला संसार गुरु म्हणून विशेष अष्टविवेकावरी न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी प्रसूत फक्त सडी कीर्तन रूपे सेवे करता निवडील भंग देवाचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मृत्यू म्हणत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारा आणि श्री तुकोबाराच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपे सेवे करता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि नामसार्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबारा साधक मंडळीला सांगता बाबा हा नरदेव प्रपंचामध्ये रम्मान होण्याकरता नाही तर जन्म मरणाची अर्धार चुकवण्याकरता का हो महाराज त्याकरता काय केलं पाहिजे देवाचं भजन केलं का आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म केल्यानंतर देवाची भक्ती केल्यानंतर उद्धार होतो मग का हो महाराज तुम्ही आयुष्यभर परमार्थ केला तुमच्या जीवनाचा झाला का उद्धार तुमच्या जीवनात जन्म मृत्यू चुकवता आला का महाराज म्हणता जन्म मृत्यू चुकवणं सोडा माझ्या जीवनात आता मला भगवान परमात्म्यानं मरण्याचीच गरज ठेवली नाही कारण भगवान परमात्म्यानं मला त्याच्या जवळ जागा दिली याचं कारण असं आहे माझ्यावरती देवाचा उपकार होता त्याचा परिणाम मी देवाला कंठामध्ये धारण केलं त्याचा परिणाम भगवान परमात्म्यानं त्याच्या घरी अर्थात त्याच्या जवळ जागा दिली त्याच्या निजधामाला जागा दिली त्याचा परिणाम देव आणि माझं ऐक्य झालं आता आम्ही दोघं वेगळे न राहिल्या कारणानं माझ्या जीवनामध्ये आता मला मरण्याची गरजच नाही विठ्ठल हा झाला अभंगाचा भावार्थ आणि नामसाळ अर्थ कीर्तन रूपे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात सर्वांना ज्ञात आहे सर्वांचा परिचय असणारा सानप परिवार आणि या सानप परिवारामधील कैलासवासी विठोबा बंडोजी सानप बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या दुःखात असलेला सानप परिवार आहे पत्नी आहे गंगा भागीरथी सोन्याबाई विठोबा सानप पंजाराम बंडोजी सानप भाऊ छबू बंडोजी सानप भाऊ मच्छिंद्र विठोबा सानप मुलगा साई ज्ञानेश्वर सानप नातू दुर्गा संपत दराडेनाथ संतोष शंकर सानप पुतणे चंद्रभान पंजाराम सानप पुतणे बाळासाहेब छबू सानप पुतणे बबन बंडोजी सानप भाऊ मनीषा संपत दराडे मुलगी ज्ञानेश्वर विठोबा सानप मुलगा पूनम ज्ञानेश्वर सानप नाथ संजय पंजाराम सानप पुतणे दीपक शंकर सानप पुतणे शरद बबन सानप पुतणे अरुण बबन पुतणे किशोर छबू सानप पुतणे हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे त्यांच्या ऋणातून उतरे होण्याकरता ज्ञानदान अन्नदान पिंडदान तर्पण पूजाविधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचं उजनच्या माध्यमातून माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे संदीप भाऊ सानप असतील त्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचो घडलेलं तुम्हाला थोडंसं जन्म बापाचं दर्शन विशेष म्हणजे दशक्रियेला सुद्धा बाबांच्या मीच होतो आणि श्राद्धाला सुद्धा परत त्या ठिकाणी योग संदीप भाऊंच्या माध्यमातून आला त्या माध्यमातून या ठिकाणी गोड मृदंगाची साथ संगत करता मृदंग वर्षी मृदंग अलंकार महाराष्ट्रामधील मृदंग क्षेत्रामध्ये अनेक महाराष्ट्राला लाभलेले भारताला लाभलेले मृदंग क्षेत्रामधले अनेक रत्न त्यापैकी एक महत्वाचं आपल्या परिसरातलं रत्न आमचे कार्तिक महाराज श्री महाराजांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे काय गोड महाराजांचा हात इतका गोड महाराज असं वाटतं फक्त महाराजांचा मृदंगच ऐकत राहावा नाही अशा महाराजांना महाराज 2 तास सोलो वादना करता स्टेज पाहिजे मग ती मैफिल महाराज नाही का पण अगदी गोड श्री महाराजांना धन्यवाद या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गंधर सुरुष्कार हरिभक्तपरायण आमचे वैरळकर गुरुजी हरिभक्तपरायण गोड आमच्या गोरख महाराजांचा श्री महाराजांचा अतिशय गोड आवाज आहे एकदा श्री महाराजांकरताही जोरदार टाळी झाली पाहिजे या बाजूला हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य गवळणी ऐका आमच्या माऊली महाराजांच्या नाही का एकदा महाराजांकरताही टाळी झाली पाहिजे त्याच पद्धतीनं हे सगळे संस्थेतील विद्यार्थी ज्यांच्या संस्थेमधील विद्यार्थी एका लेकराची माय आणि बाप होऊन ज्यांचा सांभाळ करता आपला आवाज तो गोड आहे आपल्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं
पण उद्या आपल्यासारखं एक रत्न या महाराष्ट्रामध्ये घडावं असा अट्टहास ज्यांचा आहे आमचे रवी महाराज. श्री महाराजांकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याच पद्धतीने आमचे हरिभक्तपरायण गोड गायनाचार्य हरिभक्तपरायण स्वर्गंधर सुरेशकर हरिभक्तपरायण आमचे लक्ष्मण महाराज श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. राजू महाराज परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ अगदी तुमच्या प्रति आदराची भावना आहे. काहींचा नावाने परिचय काहीचा चेहऱ्याने मला माफ करा. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. ज्ञानदेव त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सोपान महाराज अगदी दोन्ही भालदार चोपदार विनेकरी बाबा आणि विशेष म्हणजे एकदा साऊंड सिस्टीम करता टाळी झाली पाहिजे महाराज. वा साऊंड लावायचं शिकावं आमच्या दीपक भाऊंकडून. खऱ्या अर्थानं ज्या साऊंडवाल्याला नवीन साऊंड क्षेत्रामध्ये उतरायचं असेल ना त्यानं निदान 1 महिना तरी आमच्या दीपक भाऊच्या हाताखाली राहावं महाराज. इतका गोड साऊंडचे ऑपरेटिंग आहे. खऱ्या अर्थात इतका गोड साऊंड असा कीर्तनकार नाही का त्या कीर्तनकाराला आमच्या दीपक भाऊ विषयी प्रेम नाही. याचं कारण ते प्रेम त्यांच्या साऊंडच्या कलेबद्दल प्रेम आहे महाराज. बघा कोण कशावरती प्रेम करेल सांगता येत नाही. आणि कीर्तनकाराचा साऊंड म्हणजे प्राण असतो. कोणत्या कीर्तनकाराला काय द्यावं बाज द्यावं विको द्यावं ट्रबल द्यावं काय हे सगळं ज्ञान खऱ्या अर्थानं आमच्या दीपक भाऊन इतकं गोड आहे महाराज. बरं साऊंड इतका गोड आहे त्यापेक्षा स्वभाव 4 पटीन गोड आहेत महाराज. लय गोड महाराज नाही का. नाही तर काही काहीचा साऊंड गोड राहतो तो खुडीन मार खात्या काहीला काहीच येत नाही तरी माणसं जुडीत चालत नाही का. काही काही लय अवघड मार कीर्तनकार आले आपण जर म्हणलं वाढवा दिला तेवढा लय अवघड महाराज नाही का. पण अगदी गोड महाराज. एकदा पुन्हा एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. लयच गोड आहेत महाराज. अगदी त्यांना सगळ्यांना मनापासून मातृवर्ग पितृवर्ग आमचे बाजीराव नाना वगैरे बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञात अज्ञात सगळ्या मंडळीला धन्यवाद देऊन सेवेला प्रारंभ. एकच विनंती आपले लेकरं शांत चित्तेने जागेवरती बसा. आपणही असे बसले असे शांत बसा. अगदी वेळेत सेवेला प्रारंभ झाला. वेळेमध्ये मी पूर्ण विराम देणार आहे. फक्त आता बसले असे शेवटपर्यंत बसा. बघा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा प्रस्तुत अभंगामधनं तुकोबारा म्हणता बाबा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्म झाला मृत्यू मृत्यू झाला जन्म ठरलेला आहे. महाराज म्हणता आएगा सो जाएगा राजा रंग फकीर. श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. श्रीमंताचाही जन्म झाला खाटावर गरीबाचाही जन्म झाला खाटावर. श्रीमंताला लाकडाच्या चितेवरती जळायचंय आणि गरीबाला सुद्धा श्रीमंताला गरीबाला सगळ्याला कोणाच्या लाकडाच्या चितेवर का एखाद्याला झालं बुवा सोन्यात जाळलं नाही. बरोबर आहे का नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कबीरदास महाराज गोड वर्णन करता जीवे भी लकड़ी मुहे भी लकड़ी देख तमाशा लकड़ी का क्या जीवन क्या मरण कबीरा खेळ रचाया लकडी का. आपलं जीवन मरण सगळं लाकडामध्ये. प्रत्येकाला जन्माला यायचंय आणि जन्माला आल्यानंतर महाराज म्हणतात देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून हे धनंजया जिया परी. प्रत्येकाला जावं लागणार आहे. आपल्या अगोदर अनेक जण गेले तसं आपल्याला सुद्धा जावं लागणार. Yeah.
येथ नाही उरवाले अवतार इरती पामोर जीव किती. जे अवताराला आले त्यांच्या जीवनात जावं लागलं. तुमच्या आमच्या सामान्य जीवाची काय गोष्ट आहे. महाराज म्हणता प्रत्येकाला जावं लागलं. कोण कोण गेलं. आजा मेला बंद मेला बाप मसला गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तो बंधू तोही पैसा झाला. देखत देखत ना तो बंधू तोही पैसा झाला. प्रमाण दिलं महाराज. आपल्या अगोदर अनेक जण गेले. कोण कोण गेलं. आजा मेला बाप मसना गेला. आजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. आपला आजा गेला पंजा गेला तसा आपल्याला जावं लागणार आहे. मग या नरद्याचं साध्य काय तर त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून जन्म मरणाची एरझार चुकवणं हे नरद्याचं सगळ्यात मोठं साध्य. आणि मला असं वाटतं ते साध्य साधलं संत महात्म्याने. चराचरात देव आहे त्याला बघता आलं पाहिजे. आणि चराचरात देवाची अनुभूती आली. अखंड देवाचं चिंतन केलं त्याच्या जीवनामध्ये उद्धार झाला. तुम्ही आपण माणसामध्ये देवाला बघणं सोडावं प्राण्यात देवाला पाहिलं. नामदेव महाराजांचं चरित्र बघा. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये कुत्र्यामध्ये देवाला बघावं बाबा. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. नामदेव महाराज स्वयंपाक झालेला आहे भोजना करता बसायचं. तेवढ्यामध्ये कुत्रा आलं. कुत्र्यानं भाकरी घेतली आणि पळत सुटलं. तेवढ्यामध्ये देवानं नामदेव महाराजांनी म्हणावं देवा देवा थांबा. नुसती भाकरी घेऊन जाऊ नका. थांबा ही तुपाची वाटी मी घेऊन येतोय. त्या भाकरी तुम्हाला अशी खाता येणार नाही. ती भारी वाटणार नाही. मी त्या भाकरीला तूप लावतो मग तूप लावून ती भाकर तुम्ही खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. म्हणजे बघा ज्या वेळेला नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये कुत्र भाकरी घेऊन चाललं तर फक्त भाकरी न खाता देवा या भाकरी सोबत तुम्हाला तूप द्यावं म्हणून नामदेव महाराज त्यांच्या पाठीमाग काय घेऊन पळता वाटी. बरोबर आहे का नाही. म्हणजे कुत्र्यात सुद्धा कोणाला पाहिलं देवाला. आपण पाहून कुत्र्यात देवाला. आपल्या घरातून समजा तुम्ही स्वयंपाक करू राहिल्या बरोबर आहे का नाही. तुम्ही भाकरी थापून राहिल्या नाही का. आणि भाकरी थापता थापता एखादं कुत्र जर आलं चुल्याजवळ नाही का आणि चुल्याजवळ आलं आणि त्यानं भाकरी घेऊन पाळायला लागलं तुमच्या टोपल्यातून नाही का. तुम्ही म्हणशाल का थांब थांब भाऊ तुपाची वाटी घेऊन जाय नाही का. थांब अशी कोडी तुम्ही ते चुल्यातलं जळतं लाकूड काढून त्याच्या मागं लागायला बसले. याचा मुर्दा बसविला शिकायला नाही का. लय अवघड मारा बघा. अवघड जळतं लाकूड घेऊन त्याच्या पाठीमागं लागायला बसल्या. हा बदल आहे संतामध्ये ना आपल्यामध्ये. का संत महात्म्याने कुत्र्यामध्ये याच्या पुढे जाऊन नाथबाबाच्या जीवनामध्ये नाथबाबानं गाढवामध्ये देवाला बघावं काय साधन असेल. गाढवात देवाला म्हणजे गीतेमध्ये ज्या पद्धतीनं भगवान परमात्म्यानं सांगितलं सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमभोह लभ्यम. खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा म्हणता मी आहे. याच्या पुढे जाऊन मी जळी स्थळी काष्टी पाशानी आहे. विठ्ठल जळी तळी भरला विठ्ठल 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 म्हणता रे बाबा. विठ्ठल म्हणता रे बाबा. विठ्ठल म्हणता रे बाबा. विठ्ठल म्हणता रे बाबा. म्हणत हर बाबा विठ्ठल म्हणता रे बाबा. विठ्ठल म्हणता रे बाबा. विठ्ठल म्हणता
नाचला होता. मला वाटतं आसोप्रमाण चालले हो का देवाना नाचाली नाही गड्या नाही का. म्हणले विठ्ठल झडी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. असं ठिकाण नाही जिथं जगाचा मालक नाही, फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी नाही. मला असं वाटतं तुम्हाला मला सोडावं, अखंड भगवान परमात्मा ज्याच्या सोबत आहे नाही नाही, ज्यांच्या रथाचं सारथ्य करतो त्या अर्जुनाला तरी देव ओळखता आला का. देवाला ओळखणं एवढं सोपं नाही बाबा. अर्जुनाच्या रथावरती अखंड देवानं सारथ्य करावं नाही नाही, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. भगवान परमात्म्यानं अर्जुनाची घोडी धुण्याचं काम करावं, अखंड अर्जुनाच्या रथाचं देवानं सारथ्य करावं. पण असे अर्जुनाच्या जीवनामध्ये देव कळाला नाही. त्यावेळेला देवाला आपल्या जीवनामध्ये विश्वरूपाचं दर्शन दाखवावं लागलं. पण दर्शन दिल्यानंतरही त्या विश्वरूपातला देव कळत नाही. देवानं ज्या वेळेला अर्जुनावर कृपा केली त्यावेळेला मात्र भगवान परमात्म्याची ओळख झाली. तो देव ओळखता आला पाहिजे, चराचरात देवाला बघता आलं पाहिजे. मला असं वाटतं संत महात्म्यांनी चराचरात, जसं नामदेव महाराजांनी नाथ महाराजांनी कुत्र्यात गाढवात देवाला पाहिलं, तुकोबारानं तर भूतात देवाला पाहिलं. महाराज तुकोबाराचं चरित्र बघा. तुकोबारा अखंड भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी भजन करायचे. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. तुकोबारायचं एका ठिकाणी कीर्तन होतं. सगळे कीर्तनकार भजनी मंडळ सगळे तिथं जमलेले आणि जगद्गुरु श्री तुकोबारायचं जोरामध्ये कीर्तन चाललेलं आहे. बरं तुकोबारायच्या कीर्तनाला काय ना आपल्यासारखा टायमिंग नव्हता. 2 तास 2.5 तास 1 तास प्रवचन 2 तास कीर्तन असं टायमिंग नाही. एकदा तुकोबाराय बिलगले महाराज कीर्तनाला का अर्धा 1 तास 2 3 तास रामकृष्ण हरीच किती वेळ चालत होतं काही कळत नव्हतं नाही का. आम्ही जर 2 3 तास रामकृष्ण हरी म्हणले तुम्ही तर म्हणशील याला पुढे काही जमाना काही काय आठवणं काही तुम्ही तिडूनच खालून निघून जाल. म्हणले ठके चाल तोंड दाखवला आता आपण निघून जाऊ. पाहुणे ते कार्यक्रमावाले पाहून घेतील काय करायचं ते नाही का. पण तुकोबारायचं भजन चालायचं, कीर्तन जोरामध्ये चाललेलं. महाराज हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर ईश्वर मेघश्याम पतित पावन सीताराम. सुंदर ईश्वर मेघश्याम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. भजन चाललेलं जोरामध्ये तुकोबारायचं. सगळे टाळकरी आणि तेवढ्या टाळकऱ्यांना लागली तहान. आता तहान लागल्यानंतर म्हणले तुकोबाराय आम्हाला पाणी पाहिजे. म्हणले इथं जवळ विहीर आहे, त्या विहिरीवरती जा आणि तिथं पाणी घ्या. मग तिथं काय आपल्यासारखी आपलं भाग्याचं उदयले गोडे महाराज ज्ञानोबा तुकोबाराच्या आशीर्वादानं आपल्याला भजनात कीर्तनात पाणी गुळ चहा लय अवघड महाराज. काही दिवसांना असं होणार आहे कीर्तन अर्ध झालं की कीर्तनकार जेवण करील मग कीर्तन करील नाही का. अवघड झालं महाराज. पण बघा तुकोबाराला तसं नव्हतं महाराज. तुकोबारा पाणी तिथं पाणी सुद्धा नाही. बरं ते भजन काही 1 अन 2 तास नव्हतं महाराज. आम्ही 2 तासात 40-50 मिनिटं पाणीच पित राहतो नाही का. तुकोबारा महाराज तुकोबाराला सगळे टाळकरी महाराज तिथं पाणी नाही. सगळ्यांना तहान लागली. तुकोबारा पाणी पाहिजे, इथं जवळ विहीर आहे जा म्हटले. त्यावेळेला ते निघाले महाराज. पण ज्या विहिरीत हे पाणी आणण्याकरता गेले का सगळे टाळकरी, त्या विहिरीमध्ये एक ब्रह्म राक्षस होता आणि तो भूताच्या रूपामध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे.
तो ब्रह्मराक्षस तिथं बसलेला असताना झाला असं हे तिथे गेल पाणी वाढायला. बरं लोक आधी सांगूनच होते त्या इरीकडे जाऊ नका, तिथे रात्र 12 वाजता लय वेगळा आवाज येतो. बरं लोय अवघड महाराज लोक काही काही तर आम्हाला म्हणते महाराज तुम्ही आजच्या दिवस आमच्या गावाला मुक्काम करा. काऊन तुम्ही आता 11ला कीर्तन संपलं नेमके तुम्हाला त्या डोंगरात 12 वाजतील आणि तिडे ना 12 वाजता लय अवघड राहतं तिथं भूत राहतं. अरे बापरे आम्हाला तुमच्यापेक्षा मोठं भूत भेटू शकत नाही असं त्यांना म्हणतो, जे म्हणतात त्यांना नाही का. अवघड राहतं मार आमचा देव भूतांचा राजा आहे, पंढरीशे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. बघा आमचा देव भूतांचा राजा आहे, आम्हाला भूत काय करणार आहे महाराज नाही का. ते बाकीच्यांना भीती वाटायला लागली, ते जाऊ का नको पण निघाले महाराज आणि तेवढ्यामध्ये तिथं गेले. त्याचा तो आवाज पाहिला आणि त्या ब्रह्मराक्षसाला पाहिलं आणि ते सगळे चिंग चिंग चिंगाटन चिंग चिंग चिंगाटच पळत सुटले महाराज. तुकोबरा खाले सगळे घामाघूम झालेले पाहिले. त्याला बोलता आहे ना निसता दम लागला, निसतं कसं नस होत सुटलं, कसं नस म्हणजे निसतं कसं होत सुटलं, कसं म्हणजे निसतं कसं नसच होत सुटलं नाही का. कसं होत सुटलं आता तुम्हाला काय सांगावं नाही का. ते आले तुकोबरा म्हटले काय झालं, ते म्हणले अवघड राहतं मार भूत सुद्धा म्हणता येणार त्यांना नाही का. माणसाला अवघड असंच राहतं. कार्तिक बाबा माऊली महाराज एखाद्या वेळेला वाघाच्या गप्पा काही काही माणसं तुम्ही बघा महाराज आम्ही कुत्रेवानी वाघ पाहतो असं त्या दिवशी वाघ पाहिलं. मग वाघ माग पाहतो मी त्याच्याक पाहतो, वाघ माग पाहतो मी त्याच्याक पाहतो आणि जेव्हा त्याच्यावर बॅटरी लावून धरली जसा कधी तो मला पाहून पडाला तुला पाहून पडाला. अरे तू वाघ पाहिले वाघ सांगायला सुद्धा राहायचं नाही का. असं राहतं महाराज. बघा त्या वेळेला झालं असं महाराज ते सगळे आले. तू बरं अरे काय झालं, पाणी नाही काय नाही काय झालं महाराज, तिथं भूत आहे भूत. तड तुकोबारा म्हटलं अरे या जगात कसलं आलं भूत, इथं देव सोडून जगतामध्ये दुसरं काही नाही. कुठे महाराज तुम्ही बघण्याकरता चाला नाही तर तुकोबाराला घेतलं निघाले सगळे. तिथं गेल्याबरोबर ज्या वेळेला आता बाकीच्या सगळ्यांनी लांबूनच दाखवलं महाराज तिथं भूत बसलेलं आहे. आता भूत बसलेलं आहे असं म्हटल्यानंतर झालं असं जगद्गुरु श्री तुकोबारानं त्या भूताला नमस्कार केला. भूतराम महाराज त्याच्यावरती साष्टांग प्रणिपात केला. त्या भूतात देवाला पाहिलं, त्या राक्षसात देवाला पाहिलं. त्याचा परिणाम आहे का त्या ब्रह्म राक्षसाला त्या भूताला सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबारानं त्याच्या देवाला पाहिल्यामुळं त्याला सुद्धा तुकोबारा करता देव व्हावं लागलं महाराज. क्या बात है हो जो असं ठिकाण नाही जिथं माझा जगाचा मालक नाही. फक्त त्याला बघण्याची दृष्टी आपल्या जीवनामध्ये नाही. एकदा त्या भगवान परमात्म्याला ओळखलं त्याला या दृष्टीनं चराचरात बघता आलं. तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये महाराज म्हणतात सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात
ज्याला भगवान परमात्म्याला बघता आलं त्याला वेगळीकडे परमार्थ करण्याकरता जाण्याची गरज नाही. प्रत्येकाचं अंतकरण अगोदर जाणता आलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही रोज देवाच्या मंदिरामध्ये जात असाल पण समोरच्याचं अंतकरण प्रत्येकाचं जर दुखवत असाल, प्रत्येकाची निंदा करत असाल, प्रत्येकाचं अंतकरण दुखवत असेल, कोणाला वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिवस जर जात नसे, तुम्ही रोज जरी देवाच्या मंदिरात गेले तरी तुमचा कधी उद्धार होऊ शकत नाही. पण दुसऱ्याच्या हृदयात ज्याला देवाला बघता आलं ना महाराज, तो देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा त्याला जाण्याची गरज नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये चराचरात प्रत्येकामध्ये भगवान परमात्म्याला बघा. महाराज म्हणता जे कारंजले गांजले त्यासी मन जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथे श्री जाणावा. देव झाले अवघे जाण दोष गुण फले दोष गुण हर फले दोष गुण हर फले. देव झाले अवघे जाण दोष गुण हर फले दोष याच्यामध्ये तुकोबा म्हणता आमच्याकरता हे सगळं देव झालं. त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये चराचरामध्ये श्री महाराजांनी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याला बघावं. आपण जर देव कशामध्ये देवाला पाहिलं ना, देव आपल्याकरता तिथं कोणत्या प्राण्यात पक्षात देवाला बघा महाराज, तो आपल्याला त्याच्यात त्या ठिकाणी देव आपल्याकरता त्याच्यातून सुद्धा प्रगट व्हायला तयार असतो. बघा मला असं वाटतं मीराबाईंच्या जीवनामधला प्रसंग जर पाहिला तर मीराबाईनं भगवान परमात्म्यावरती लहानपणापासून प्रेम केलं. बघा तुम्ही, मला असं वाटतं बघा लहानपणी वडिलांनी सांगितलं मीराबाईनं म्हणावं, एक लग्न मीराबाईनं त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणले बाबा बाबा हे काय आहे, म्हणले याला लग्न म्हणतात. तो समोर दिसतो तो मागची जी श्री आहे ना तिचा नवरा आहे. मग महाराज बाबा असं मला कधी भेटणार, अगं तुझा पती कृष्ण परमात्मा आहे. बस अंतकरणामध्ये शब्द बिमला आणि एकांतामध्ये मीराबाईनं त्या ठिकाणी पायामध्ये चाळ बांधावी. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. विष का प्याला राजा जिन बेजा, विष का प्याला राजा जिन बेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचेंगे 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 नाचेंगे, नाचेंगे 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 नाचेंगे, हरि गुण गावत नाचेंगे नाचेंगे, हरि गुण गावत नाचेंगे नाचेंगे नाचेंगे, हरि गुण गावत नाचेंगे. नाचेंगे 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 नाचेंगे, नाचेंगे 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 नाचेंगे, हरि गुण नाचेंगे नाचेंगे, हरि गुण गावत नाचेंगे नाचेंगे नाचेंगे, हरि गुण गावत नाचेंगे.
घरात मीराबाईनं नाचावं आणि नाचता नाचता खऱ्या अर्थानं बापानं नाव ठेव, अगं समाजात काही राहील का म्हणून नाचू नको पण तरी सुद्धा ऐकावं नाही मारा. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला, ही ऐकायला तयार नाही ना, विष पाजलं तरी मारायला तयार नाही. मग एक असं त्या ठिकाणी भांड घेतलं, त्या काचाच्या भांड्यामध्ये एक सगळ्यात विषारी सर्प घातला आणि एका प्रधानाकडे दिला आणि प्रधानाला सांगितलं हे मीराबाईकडे द्यायचं. तिला सांगायचं ज्या कृष्ण परमात्म्यावरती तू प्रेम करते ना त्या कृष्ण परमात्म्याचं स्वरूप असणारा हा गंडकी नदीमधून आणलेला शालिग्राम आहे. ते शालिग्राम म्हणून त्याचं झाकण उघडायला जाईल, त्याच्या शालिग्राम म्हणून बघण्याकरता जाईल. पण त्यावेळेला झालं असं, तो उघडण्याकरता गेली का तो सर्प विषारी बाहेर निघेल, हिला दंश करेल आणि ही गतप्राण होईल. पण झालं असं, तो प्रधान घेऊन गेला, बाबा अगं मी रे तुझ्या कृष्ण परमात्म्याला पती मानलाय ना, त्या कृष्ण परमात्म्याचं स्वरूप असणारा गंडकी नदीमधून आणलेला शालिग्राम याच्यात बंद केलेला धर असं म्हटल्यानंतर माझ्या मीराबाईनं त्याचं झाकण उघडावं. आता भाव काय अंतकरणामध्ये, आतमध्ये कोण बसलेलं आहे, सर्प होता सर्प आणि मनामध्ये भाव होता गंडकी नदीमधून आणलेला शालिग्राम. ज्या वेळेला ते झाकण उघडलं महाराज, झाकण उघडून पाहिल्यानंतर त्याच्यात सर्प नव्हता, तर गंडकी नदीमधून आणलेला जसा शालिग्राम असतो तसा देवानं शालिग्रामचं स्वरूप धारण केलं होतं. जर मीराबाई करता विषारी सर्प शालिग्रामचं स्वरूप धारण करू शकतो तर तुमच्या माझ्या करता देव का प्रगट होणार नाही. तेवढी भाव तेवढा श्रद्धा असली पाहिजे. पण आपला भाव नाही, निष्ठी निष्ठा निष्ठी महाराज सध्या लय अवघड झालं, बरोबर का नाही. तुम्ही श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा, पवित्र खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये कोणाची निंदा करू नका, काही नाही. पण सध्या जर पाहिलं लय अवघड महाराज, याची निंदा कर त्याचे दोष काढ, सध्या एवढंच चाललंय, बरोबर आहे का नाही. त्याला काय येतं तुला काय येतं ते बघ ना, अवघड आहे महाराज. बघा कोणाचे दोष काढू नका, निंदेसारखं पाप जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. पण ऐका मी याच्या पुढे जाऊन सांगेल बाबा, आपलं ज्या वेळेला कोणीतरी दोष काढायला लागलं ना त्यावेळेला आपण खचून जायचं नाही. उलट एखादा आपलं दोष काढायला लागलं का आपण समजून जायचं आपण कुठंतरी मोठं होतोय म्हणून आपले विरोधक तयार होत आहे, नाही का. म्हणून आपल्या नाव ठेवणाऱ्याचं काम असं, तुम्ही किती चांगलं जीवन जगा, समाज आपल्याला नाव ठेवेल बाबा, यात विशेष नाही. मला असं वाटतं आपण किती पवित्र जीवन जगलं तर आपल्याला नाव ठेवणारा समाज आहेच. मला असं वाटतं भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा गांधारीच्या नजरेमध्ये चुकीच होता. देवाला जर चुकीचं समजू शकतात तुम्ही, मी कुठे आहे बाबा, नाही का. म्हणून बघा आपल्या जीवनात कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका, अंतकरण स्वच्छ ठेवा. कारण अभिमान ना देवाला चालला ना संताला चालला. संताच्या सुद्धा जीवनामध्ये अभिमान सहन झाला नाही, देवाच्या जीवनात नाही झाला. कसा देवाच्या जीवनात देवाला अर्जुनाचा नाही झाला, आपल्या त्या ठिकाणी पत्नीचा सत्यभामेचा नाही झाला, पण संत महात्म्याला सुद्धा अभिमान नाही झाला. नामदेव महाराजांचं चरित्र बघा, नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये परिसा भागवत नावाचे एक संत झाले बाबा. ते परिसा भागवत नावाचे संत ते रुक्मिणी आई साहेबाचे भक्त होते आणि नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याचे भक्त. आता बघा परिसा भागवत रुक्मिणी आई साहेबाचे आणि नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याचे दोघांची भक्ती चाललेली. आणि आई साहेबानं रुक्मिणी आई साहेबानं प्रसन्न होऊन परिसा भागवतांना एक परीस दिला होता, म्हणूनच नाव त्यांना परिसा भागवत पडलेलं होतं. परीस काय करतो माहितीये का, परीस लोखंडाचं सोनं करतो. ज्या लोखंडाला सोनं आपलं लोखंडाला तो परीस लावला का त्याचं लगेच सोनं होतं. बरं झालं देवान परीस तो आम्हाला दिला नाही, नाही का. आम्हाला परीस दिला असतं तर ह्या शेडला लावलं झालं सोन्याचं शेड, बरोबर का नाही. मग तुम्हाला या शेडमध्ये कार्यक्रम नाही, या शेडला कोणीतरी रक्षक ठेवा लागले असते बुवा, सोन्याचं शेड आपल्या गावातलं जाऊ शकतं, नाही का. पण बघा ताकद आहे महाराज, समतामध्ये परिसामध्ये सारखीच ताकद आहे. परिसाकडं लोखंड गेलं का लोखंडाचं जसं सोनं होतं तसं संत रूपी परिसाकडं हा जीवरूपी लोखंड गेलं का त्याच्या जीवनाचं सोनं होतं गड्या. म्हणून बघा आपण सुद्धा संताकडे गेलो पाहिजे. झालं असं ते परिसा भागवतांना रुक्मिणी साहेबांना परीस दिलेला एक दिवसाचा प्रसंग. बरं अभिमान त्यांच्या जीवनात झालेला, मला परीस दिलेला रुक्मिणी साहेब अशा तशा माझ्यावरती इतकी कृपा असत असं. एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. बरं ते रामायण सांगायचे. रामायण सांगता सांगता एक दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. ते असं समजायचे का माझ्यासारखा रामायणकार जगात कोणी नाही, असं कधी समजायचंच नाही. आपल्यापेक्षा जगात खूप मोठे महाराज. एक दिवस झाला असं त्यांची कथा चाललेली आणि तेवढ्यामध्ये नामदेव महाराज तिथं गेले. बरं तिथं गेल्यानंतर तेवढ्यामध्ये आता नामदेव महाराजांना त्यांचं गर्वहरण करायचं. नामदेव महाराज म्हणले का हो रामकथा सांग. म्हटले हो. कथेमध्ये कुठला विषय चाललाय. म्हणले लंकाकांड चाललेलं. लंकाकांड. मला लंकेचं वर्णन सांगा म्हणले. कोणतं. लंकेच्या कोणत्या गल्ल्या कोणत्या दिशेला आणि कोणत्या बाजूला कोणच घर आहे तेवढं वर्णन करून सांगा. आता यांना काय सांगते ते का तिथं बघायला गेले का. बरोबर ज्याला बघायला गेलं तिथलं वर्णन,
ज्यानं पाचुरं बघितलं तोच पाचुरं सांगू शकतो, बरोबर का ना? नाही तर पाचुऱ्याची नदी कुठे आहे, दशक्रियेचं शेड कुठे आहे, कोणाला काय सांगता येणार आहे, बरोबर? पाचुऱ्याचं जर सांगू शकत नाही मृत्यू लोकातलं, तर लंकेतलं काय सांगता येणार आहे महाराज? तेवढं त्यांनी म्हणायचं. मग सांगता येत नाही नामदेव महाराज म्हणता मग आवरा पुंडलिकावरती तिला आवरून घ्यायचे महाराज. बघा असं कीर्तन कथा असावीत अशी. तुला हे उदाहरण सांगता येतं का? याच्यातलं हे मर्म सांगता येतं का? नाही मग घे आवरून पुंडलिकावर द्या विठ्ठल, नाही का? अवघड महाराज. पण ते आपल्यासारखं आता ते नामदेव महाराज होते आणि परिसा भागवत होते. बरं झालं तुम्ही आम्हाला अडवायला येत नाही, नाही तर आमचं काय काय होईल सांगता येत नाही, नाही का? झालं असं महाराज. त्यावेळेला त्यांनी आवरून घ्यावं. दुसऱ्या दिवशी बसाव कथेला प्रारंभ. नामदेव महाराज हजर. कुठलं वर्णन चाललं? लंकाकांड. त्या गल्ल्या घर त्याच्यात कोणते तेवढं वर्णन करा. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस झाला, 2-4 दिवस फक्त रामायण आवरून घ्यायचं महाराज. 1 दिवसाचा प्रसंग असा निर्माण झाला. परिसा भागवत आई साहेबाकडे गेली, रडायलाच लागले. रुक्मिणी आई साहेब का आई माझे नामदेव महाराज रोज माझी काही इज्जत राहिली नाही, नाही तर असं गाव नव्हतं. मी जर घरा पाहून निघालो ना कीर्तनाच्या ठिकाणापर्यंत जाईपर्यंत मग बॅनर लागेल राहायची म्हणली. पण एवढा अपमान व्हायला लागला कोणी तारीखच द्या. मग आता काय करायचं म्हणले मला ती लंका पाहिजे. आई साहेब म्हणले लंकाच पाहिजे ना, चला माझ्यासोबत. घेतलं सोबत आणि निल महाराज लंकेमध्ये. लंकेमध्ये गेल्यानंतर म्हणले बघ इथं असं आहे तिथं तसं आहे, इथं हा वृक्ष तिथं ते, इथं असं घर, इकडं त्या घराचं तोंड इकडं असं. म्हणले तू लिहूनच घे सगळं. त्यांना लगेच लिवायला सुरुवात केली. ते पेन आणि बिन संगच होता. काही काही असे टिप्पणी चालूच राहते महाराज त्यांची, नाही का? म्हणजे असं लिहूनच घेत्या, माहिती घेत राहते असं मला म्हणायचं, नाही का? त्यांनी लिवायला सुरुवात केली बाबा. प्रत्येक कोणतं घर कोणत्या दिशेला काय सगळं वर्णन केलं. आणि तेवढ्यामध्ये मला आई साहेबांना सांगितलं मला आता बिभीषणाचं घर बघायचं. आता बिभीषणजीकडे गेले आणि तिथं भजन चालू होतं बिभीषणजीचं. तिथं गेल्याबरोबर झालं असं बिभीषणजीचं आतमध्ये त्या ठिकाणी भजन चाललेलं. ते भजन कानावरती आलं. यांना वाटलं बिभीषणजी भजन करता, चला त्यांचं घर काय चाललेलं आहे, कोणतं भजन करता आपण बघायला जाऊ. बिभीषणजीच्या द्वारात डोकून पाहिलं तर तिथं फक्त भजन नाही कीर्तन चालू होतं. कीर्तन. ते म्हणले कीर्तनकार कोण आहे पाहू बरं. आता आपण जर वाटण निघालो महाराज तर कीर्तनकार कोणता आहे महाराज? म्हणजे एखाद्या दशक्रियाचा बॅनर दिसला आपला कार्यक्रम नाही, पण बॅनर दिसला ना आम्ही कोण वारलं ते बघत नाही. मग दहाव्याला कार्यक्रम कोणाचा आहे बुवा, मग त्याची फॅमिली पाहिजे, याला कार्यक्रम कोण दिलेला असेल बुवा, नाही का? तसं ते बघायला लागले बुवा. म्हटले अरे कीर्तन कोणाचं चालू आहे म्हटले. तेवढ्यामध्ये आतमध्ये डोकून पाहिलं तर नामदेव महाराज कीर्तन करतात. बरं नामदेव महाराजांचं कीर्तन साधं नाही. नामदेव महाराज कीर्तन करत होते, देव कीर्तनात नाचत होते. ते कीर्तन नामदेव कीर्तन करी माधव नाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी माधव नाच पांडुरंग. धनी म्हणे नामदेवा बोला भंगे. धनी म्हणे ज्ञानदेवा बोला भंगे. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. जनी म्हणे नामदेवा भोला भंग. जनी म्हणे नामदेवा भोला भंग. नामदेव महाराजांचं कीर्तन चाललेलं बरोबर. देव नाचतोय. नामदेव महाराज कीर्तन करताना पुढे देव नाचे पांडुरंग. बरं साधा नाचत नाही. नाचता नाचता देवाचा, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नाचता नाचता देवाचा सावध होई देवाईचे बोले कबीर. सावध होई देवाईचे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी पुढे देवानाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी. भगवान परमात्मा नाचून नाचून बापरे. आई साहेब म्हटले जायचं का मध्ये कोण कोण कीर्तनाला बसलेले श्रोते टाळकरी सगळ्याचे नाव लिहून घेऊन आपण श्रीफळ घेऊन येऊ. म्हणले नाही 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 चला इकून शिकडच. दुसऱ्या दिवशी प्रारंभ झाला. नामदेव महाराज हजर. कुठलं वर्णन चाललं? लंकेकांडाचं. मग लंका कांडामधले कोणाचं घर कुठं? इकडं ते बरोबर सांगायचे. इथं हा वृक्ष आहे बरोबर आहे. म्हणले बरोबर आहे. या बाजूला मंदिर बरोबर आहे, त्या बाजूला असं, या बाजूला लंकिनी, ते सगळं वर्णन बरोबर आहे. नामदेव महाराज म्हणले बिभीषणाचं काय आहे? त्या बिभीषणाचा घराचा दरवाजा तो बरोबर सांगितला. म्हणले पण तिथं कीर्तन चालू होतं ते कोणाचं चालू होतं? तेवढं एक नाही 2 नाही. तिथं कीर्तन
नाही नाही म्हणले तिथं कीर्तन नव्हतं. नाही नाही कीर्तन होतं, कोणाचं होतं ते सांगा. त्यावेळेला बाकीचे म्हणले जाऊ द्या, त्यांना नसेल सांगते, तुम्हाला सांगता येत असेल तुम्ही सांगा. नामदेव महाराज म्हणता मी सांगणार नाही, हे त्यांच्याकडून ऐकून घ्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं तिथं नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्यांच्या जीवनात अभिमान होता, माझ्यासारखा कथाकार भगवत भक्त कोणी नाही, पण लंकेमध्ये सुद्धा ज्यांचं कीर्तन होतं ती ताकद कोणाची येतं, ती नामदेव महाराजांची. लक्षात आल्यानंतर गर्वहरण होतंय महाराज. बघा मला असं वाटतं आपण गर्व करावा. आपल्याला वाटतं आपण इथं परिसरामध्ये फिरतो, पण एखादा दुबईमध्ये जाऊन येतो, आपल्या पुढे आहे ना शहराला सव्वा शहर, नाही का? म्हणून कुठल्या गोष्टीचा अभिमान करू नका. आणि त्या वेळेला नामदेव महाराजांनी त्यांचं गर्वहरण केलं. मला मुद्दा हा मांडायचा आहे, देवाच्या जीवनात संताच्या जीवनात अभिमान कधी सहन होत नाही. कुठला अभिमान आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. निर्विकारी हृदय बनवा आणि भगवान परमात्म्यावरती निस्वार्थ प्रेम केलं तरच देव प्रेम करतो महाराज आपल्यावरती. बघा मला वाटतं देवावरती 2 जणांनी प्रेम केलं, एक मीरा राणी आणि एक राधा राणी. म्हणून म्हणताना एक राधा एक मीरा, एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. इतकं प्रेम केलं. एक दिवस राधा राणीनं भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, देवा तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करता, मी तुमच्यावरती प्रेम करते, बरोबर आहे. पण राधा राणी रडून रडून विचारते, देवा मी तुमच्यावरती प्रेम करते, तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, पण आपण दोघं प्रेम करत असताना एकमेकावरती तुम्ही तर विधी आहे, तुम्ही जे विधान लिहिता ते या जगतामध्ये सत्य होत असं. मग मी जर तुमच्यावरती प्रेम करते, तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, तर आपल्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये का होत नाही? राधा राणीला देवानं दिलेलं उत्तर किती गोड आहे का? देव म्हणतो, राधे तू माझ्यावरती प्रेम करते, मी तुझ्यावरती प्रेम करतो, पण आपल्या दोघाचा विवाह होत नाही. याला कारण आहे लग्न विवाह होण्याकरता विवाह लग्न 2 जीवाचं होतं, तू आणि मी एक आहे, आपलं लग्न कसं होईल? बघा इतकं प्रेम त्या राधा राणीनं देवावरती करावं, मीरा राणीनं. असं प्रेम आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यावरती करा, निश्चित आपल्या जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तो बरं आहे, तुम्ही आम्हाला परमार्थामध्ये प्रेम सांगता, तुम्ही करता का? म्हटले हो मी केलं. मग कशा करता देवावरती प्रेम करायचं? महाराज म्हणता, हा नरदेव भवसागर पार करण्याकरता आहे, जन्म मरणाची एरझार चुकवण्याकरता आहे, किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. मग का हो महाराज तुम्ही असं म्हणता आपल्या जीवनामध्ये परत जन्म नको, परत मृत्यू नको, मग तुमच्या जीवनात जन्म मरणाची एरझार चुकली का? तुकोबारा म्हणता, माझ्या जन्म मरणाची एरझार सोडा, मला मरण्याची गरजच नाही. अभंगाचं पहिलं न लगे
दिला रे. वा बाबा एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजवा. महाराज म्हणता न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. भगवान परमात्म्यानं आला मला मृत्यूची गरज ठेवली नाही. असाच गोड अंतकाळ आपल्या जीवनामध्ये व्हावा या करताना देवाची आराधना करा, गोड देवाचं चिंतन करा महाराज. नाही तर आयुष्यभर जर या प्रपंचाच्या आशेमध्ये याच्यात सुख भेटल त्याच्यात सुख भेटल असे गुंतून राहिले तर महाराज म्हणता अविसाची आशा गळगिळे मासा फुटून या घसा मरण पावे. याच्यात सुख भेटल त्याच्यात या आशेनं राहिले तर मरणाची वेळी करीतळ आठवी कृपाळ मरणाच्या वेळेला तो मनुष्य त्या ठिकाणी तळमळ करायला लागतो. त्याच्या जीवनामध्ये असाध्य प्रकारच्या वेदना होता. तुकोबारानं उदाहरण दिलं कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख होतं मरणाच्या वेळेला. महाराजांनी एक उदाहरण दिलं. बाबा काय झालं माहितीये का, एक मासे पकडणारा त्या ठिकाणी त्यानं जाळं टाकलं. त्या जाळ्याला टोकदार अंकुशीदार भाग असतो आणि तो भाग माशाला वाटला हा खाण्याचा पदार्थ आहे, त्याला आमिष म्हणता. आपण नाही का म्हणतो तो तिकडं त्या पार्टीक गेला त्याला आमिष दाखवलं नाही का, तसं ते आमिष होतं बाबा. ते खाण्याचा पदार्थ वाटला माशाला आणि त्या आशेनं मासा आतमध्ये शिरला. तो खाण्याचा पदार्थ नसून त्याच्या गळ्यामध्ये शिरला आणि त्याच्या जीवनामध्ये मृत्यू झाला. महाराज म्हणता आपल्या सुद्धा जीवनामध्ये नरदेव भजना करता भेटला आणि त्या देवाचं भजन नाही केलं, आयुष्यभर चिंतन नाही केलं तर आपल्या जीवनामध्ये असाच मृत्यू होईल. मग त्या मृत्यूच्या वेळेला आपल्या जीवनामध्ये तळमळ होऊ नये असं जर वाटत असेल तर आराधना करा. हा जीव 2 वेळेला देवाची आराधना करतो. आयुष्यभर जरी विसरलेला असेल पण 2 वेळेला देवाला आठवत नाही असा मनुष्य नाही. मला वाटतं एक जन्माच्या वेळेला आणि एक मृत्यूच्या वेळेला. प्रत्येकाला मृत्यूच्या वेळेला वेदना व्हायला लागल्या असाध्य प्रकारच्या. यम नावाची देवता ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये त्रास देते त्यावेळेला गरुड पुराण असं सांगतं, ज्या वेळेला काळ नावाची देवता समोर दिसते त्यावेळेला सगळा चित्रपट रंगलेला असतो आणि त्यावेळेला कळतं बाबा आपल्या सोबत येणारं कोणी नाही. आयुष्यभर साधू संतांना सांगितलं त्या श्रीमद भागवतामधलंच उदाहरण बघा ना धुंदुकारीचं. ज्या वेळेला आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला साधूनं सांगितलं तुला मुळबाळ नाही, तुझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, पण महाराज तुम्हाला काय कळणार आहे, मला मुलबाळ होईल असं काहीतरी करा. फळ दिलं, शिंदी बांधून या वाढविले पोट. बहिणीचं मुलगा घेऊन आलं ते म्हातारपणात हाता खालून काढायला लागले. आता हाता खालून काढायला लागल्यानंतर झालं असं आता साधूचे वाक्य आठवायला लागले. आत्मदेव ब्राह्मण म्हणतो अरे आपण असं करायला नको होतं. आपल्या जीवनामध्ये साधू सांगत होते तेच खरं होतं. आपल्या जीवनामध्ये कळतं पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत क्षणाचा आनंद घ्या. भगवान परमात्म्याचं चिंतन करा. देवाचं चिंतन केल्यानंतर मृत्यूची गरज नाही, जन्माची गरज नाही. मला म्हणता आता आम्हाला देवानं मरण्याची गरज ठेवली नाही कारण माझ्यावर देवाचा उपकार होता. माझ्या उपकारासाठी वाघविला म्हणू कंठी भगवान परमात्म्याला मी कंठामध्ये धारण केलं. कारण आईच्या उदरात असतानाच देवाला सांगितलं होतं, देवाला हा जीव नमस करतो काय, आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन
माझ्यावर तोच उपकार होता म्हणून मी देवाला कंठामध्ये धारण केलं. त्याचा परिणाम देवानं मला घरी दिला ठाव अवघा सकळ हिवा. भगवान परमात्म्यानं त्याच्याजवळ मला जागा दिली. त्याचा परिणाम तुका म्हणे एके ठाई केले माझे तुझे नाही. आता देव आणि मी वेगळा राहिलो नाही. माझ्यावर उपकार असल्या कारणाने मी त्याचं चिंतन केलं. माझ्या जीवनात आता मला मरण्याची गरज राहिली नाही. कसं देवाचं चिंतन असतं, कसं भजन असतं, एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मनोकंठी यथामती अवकाश. अभंगाचे एक चरण सोडवलं वेळी अभावी बाकीचे सरळ सरळ घेतले. असाच भाव असेल सांगता येत नाही. पण ज्या पद्धतीनं तुकोबारानं बुद्धी दिली त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. पुनश्च एकदा खऱ्या अर्थानं आज किम निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. सर्वांना आता हे सर्वांचे परिषद असणारे कैलासवासी विठोबा बंडोजी सानप बाबांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला सानप परिवार आहे. मुलं आहे, मुली आहे, भाऊ आहे, पुतणी, संपूर्ण परिवार, नातू, हा संपूर्ण त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे. बरं बरं म्हणतो त्याच्याचमुळं मी पिंगळ्या करता मग ते लक्षात आलं. तिकडं पाठीमागं फेटा बांधतानीच आमच्या संदीप भाऊनी काकांनी सांगितलं महाराज पिंगळा म्हणा, आमच्या जोबदार काकांनी सुद्धा. आणि त्यामुळं मी 10 मिनिटं राखीव ठेवलेली आहेत. बघा खऱ्या अर्थानं त्या माध्यमातून आज बाबांच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, तर्पण, पूजाविधी त्या माध्यमातून आज ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासोगाला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे संदीप भाऊ सानप. विशेष म्हणजे संदीप भाऊचं नियोजन म्हटलं का पण एकदम नेसलत पैठणीच नाही का. साऊंड आहे तितक्या तोला मोलाचा, गायक वादक आहे तितक्या तोला मोलाचे, सगळंच महाराज, श्रोते सुद्धा तयारीचे, लईच गोड महाराज. असं नियोजन असलं का महाराज असा आनंद भरभरून होतो. मृदंगाचार्य आमचे कार्तिक महाराज जितके तयार आहेत तितकेच तयारीचे त्यांचे शिष्य आहेत महाराज. आमचे रवी महाराज जितके तयार आहे विद्यार्थी तितके तयार महाराज. अगदी सगळे महाराज मंडळी, आमचे माऊली महाराज, गोरख महाराज, आपण सगळ्यांचा आवाज ऐकला. पण हा सगळा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या दीपक भाऊन करता टाळी वाजवा महाराज. लईच गोड साऊंड. मी ज्या वेळेला काल मला फोन आला आणि मी संदीप भाऊन विचारलं साऊंड कोणाचं, त्यांनी ज्या वेळेला दीपक भाऊचं नाव सांगितलं मला असं वाटलं आजच मुक्कामी जावा काय नाही का. इतका गोड साऊंड महाराज, म्हणजे उगं दावं होतं म्हणून मी लेट आलो. लईच गोड महाराज साऊंड. त्यांना मनापासून धन्यवाद आहे. मातुवर्ग पितुवर्ग सगळ्यांना धन्यवाद. आपली वेळ संपलेली. 2 मिनिटांमध्ये पिंगळा म्हणतो सेवेला पूर्ण विराम देतो. जाता जाता सांगेल देवाचं भजन करा, चिंतन करा. हे नाही केलं तर काय होईल. नाथ बाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तर दुसरा येईल. हे जरी नाही काल सरती शेवटी वा काळ बांधून देईल. सरती शेवटी वा, हे सरळ शेवटी वा काळ बांधून देईल. सरळ शेवटी वा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. वरती हात करा, एक साथ टाळी टाळी. हा वा पाचोरे कर क्या बात है. जय जय जय. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. नट्टिगेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. नट्टिगेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. नको 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 घालू पिंगाग, नको 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 घालू पिंगाग. नका 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 पिंगाग, नका 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 पिंगाग. पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग, पिंगाग बाई पिंगाग. अवघा 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 धागड धिंगाग, अवघा धागड धिंगाग.
गदा गडदी गाग निराकार दादा टर 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 वाटर करी केवत जह जो वा साउंड मुदंगा चरे केवत जह जो निर्गुण निराकार दादा निर्गुण निराकार दादा माहुर माझ्या गा हरिको शकून 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 सांगावय आलिया माय माझे ना शकून 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 सांगावय आलिया माय माझे ना निर्गुण निराकार दादा माऊर माझा निर्गुण निराकार दादा माऊर माझा शकून 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 सांगावय आलय माय माझला शकून सांगावय आलय माय माझला सदा सोन घ्या ग कोणी सुया गे मनी गे पोत गे जाता सदा सोन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी 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 या शेजारणीनं या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग मला बडरीला नेलं ग बया मला बडरीला नेलं ग बया मला बडरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया बया बापाईची विठकाई बाबी होईन विठो बापाईची विठकाई बाबी होईन विठो बापाईची विठ कैवारी होईल विठो बापाईची विठ कैवारी होईल कोल्हापूर यात्रे जाईन महालक्ष्मीला पाईन महालक्ष्मीला पाहिलं कोल्हापूर यात्रे जाईन महालक्ष्मीला पाईन कोल्हापूर यात्रा जाईल महालक्ष्मीला पाहिलं त्रिवेणीये स्नान करीन विठकाई बाबी होईन विठो बापाईची विठकाई बाबी होईन विठो बापाईची विठ कैवारी होईल विठो बापाईची विठ कैवारी होईल अहम वाग्या सोहम वागा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारी शिवाच्या मल्हारी शिवारी माझ्या मल्हारी शिवाच्या मल्हारी शिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी नवर फिरवितो तुम्ही डुगु डुगु नवर फिरवितो तुम्ही पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा बिगड़ा मालवारे बिगड़ा मालवारे बोल बोल देखा बिगड़ा पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल लेकरा शांत करा माफ करा जे बरोबर असेल ज्ञान बरा तो बरा गुरुवर यांचं चुकीचं असेल बुद्धिश दोष समजून माझे मला परत करा आमचे मोहन काका ती या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला या ठिकाणी पूर्ण करा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा महाराजानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हे निवृत्तीना देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार अरे निवृत्तीना देव सोपान मुक्ताबाई हे निवृत्तीना देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकार हरे 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 निवृत्तीना देव सोपान मुक्ताबाई हे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल